श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत ज्येष्ठ अमावस्या. या दिवशी ज्येष्ठ महिना संपून आषाढ महिन्याची सुरुवात होणार आहे. या अमावस्येचा प्रारंभ 13 जुलैला सायंकाळी 6:50 होणार आहे आणि समाप्ती 14 जुलैला दुपारी 3:13 होणार आहे. उदय तिथीनुसार ही ज्येष्ठ अमावस्या 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी साजरी केली जाणार आहेत. आपल्याला पितरांसाठी जे काही तर्पण, श्राद्ध, पिंडदान किंवा अमावस्याच्या ज्या काही सेवा असेल किंवा जे काही उपाय असतील तर ते सर्व काही आपल्याला 14 जुलैला म्हणजेच मंगळवारी करायचे आहेत. आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावस्या ही अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाते. या तिथीला पितृतर्पण, स्नान आणि दानाचे विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ अमावस्या म्हणजे या शब्दातच या अमावस्येचा अर्थ आहे. ज्येष्ठ म्हणजे वडीलधाऱ्या आणि म्हणून ज्येष्ठ अमावस्या ही प्रामुख्याने पूर्वजांना म्हणजे पितरांना समर्पित असते. ज्येष्ठ अमावस्या ही कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला येत असते. सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे आणि ज्येष्ठ अमावस्येने या ज्येष्ठ महिन्याची समाप्ती होणार आहे. या अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग सुद्धा तयार होत आहे आणि सर्वार्थ सिद्धियोगात केलेले कार्य हे खूप यशस्वी ठरते असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अनेक लोक आपल्या पितरांसाठी स्नान, दान, तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान करतात, ज्यामुळे प्रखर पितृदोषापासून सुटका मिळते. एवढेच नाही तर पूर्वजांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. आता काही ठिकाणी या ज्येष्ठ अमावस्येलाच वटसावित्री व्रत जे आहे तर ती करण्याची परंपरा आहे. आपल्याकडे या ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं, पण बऱ्याच ठिकाणी बघा या ज्येष्ठ अमावस्येला वटसावित्रीचे व्रत केले जाते आणि म्हणून या दिवशी सुवासीन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. आता या ज्येष्ठ अमावस्येचा प्रारंभ सोमवारी म्हणजेच 13 जुलैला होत असल्यामुळे या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखले जाईल आणि हा दुर्मिळ योग अत्यंत पुण्यकारक मानला जातो. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी ज्येष्ठ हा महिना संपून आषाढ महिना सुरू होत असल्यामुळे आषाढ हा महिना जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो. म्हणून ज्येष्ठ अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी बरेच जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करतात. पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते. जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला उद्या म्हणजेच मंगळवारी या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत. ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल. जीवनातील सर्व शत्रू नष्ट होऊन 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होईल आणि आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट, विघ्न, अडचणी येणार नाहीत. तसेच हे स्नान केल्याने तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून पूर्वजांचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या.
आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी 14 जुलै रोजी करायचा आहे। या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे पहाटे 4:05 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हा स्नानाचा शुभ मुहूर्त आहे आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल तर याच वेळेमध्ये स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। जर या स्नानाच्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला नाही शक्य झालं तर जेव्हा केव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा फक्त ही एक वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत। यामुळे नक्कीच तुम्हाला खूप चांगले शुभ परिणाम बघायला मिळतील। कारण या ज्येष्ठ अमावस्येचे खूप मोठे महत्त्व आहे आणि जेव्हा आपण हा उपाय करतो तेव्हा त्याचा परिणाम हा आपल्या प्रगतीवर होत असतो। आणि योगायोगाने या ज्येष्ठ अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योगासोबतच वृद्धी योग सुद्धा तयार होत आहे आणि या योगावरती आपण स्नान केलं तर याचं फळ जे आहे तर ते आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होते। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हा उपाय करायचा आहे। कारण आपल्या हिंदू धर्मात अमावस्याला स्नानाला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने घरातील दरिद्रता दूर होते, पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जन्मोजन्मीची पापे ही सुद्धा धुवून जातात आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो अमावस्येला करायचा आहे। बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी, तसेच आपल्या कुंडलीत काही दोष असतील तर ते दूर होण्यासाठी आणि कुंडलीतील ग्रह हे मजबूत होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तसेच आपल्याला आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळावा, माता लक्ष्मीची, भगवान कुबेरांची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी यासाठी देखील आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट, मेहनत, तडजोड करत असतो। पण एवढे करूनही आपल्या प्रयत्नांना यश मिळते का तर नाही आणि म्हणून कष्ट आणि मेहनत प्रामाणिकपणे करूनही आपल्याला यश मिळत नसेल किंवा कष्टाला यश मिळत नसेल, आपल्याकडे पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नसेल, काही ना काही कारणाने आपल्याकडून पैसा हा पुन्हा निघून जात असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी, जीवनात भरपूर यश, संपत्ती, पैसा मिळावा यासाठी देखील हे स्नान खूप जास्त शुभ मानले जाते। एवढंच नाही तर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुप्त असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे, शत्रू तुम्हाला त्रास देत आहे, समोरून तुमच्यावरती वार करत आहे, शत्रूला तुमची प्रगती देखवत नसेल, बऱ्याच वेळा आपलेच नातेवाईक हे आपले शत्रू असतात, त्यांना आपलं चांगलं झालेलं देखवत नाही आणि म्हणून ते आपल्या आयुष्यामध्ये समस्या कशा निर्माण होतील याचा प्रयत्न करत असतात। तसेच आपल्या आजूबाजूलासुद्धा अशी काही लोकं असतात जी आपल्यावरती जळत असतात, त्यांना आपली प्रगती देखवत नाही, ते जाळू प्रवृत्तीचे लोक असतात आणि यांची वाईट नजर ही सुद्धा आपल्याला लागत असते आणि यामुळे आपली प्रगती ही खुंटत चालते। जर अशी सुद्धा समस्या तुमच्या जीवनात असेल, शत्रूचा त्रास होत असेल तर हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या जीवनातील शत्रू हे सुद्धा दूर होतात। तसेच जेव्हा आपण या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो। आपल्यामध्ये बरीच नकारात्मक ऊर्जा असते किंवा बाहेरच्या लोकांची नजर बाधा आपल्याला झालेली असते आणि म्हणून आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार स्नानाला खूप महत्त्व दिलं जातं। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जुलैला सुद्धा अमावस्या सायंकाळी सुरू होणार आहे, म्हणून 13 जुलैला रात्री झोपण्यापूर्वी एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे। खडे मीठ असेल तरीही चालेल किंवा बारीक मीठ असेल तरीही चालेल आणि ही मिठाची वाटी जी आहे ना ती तुम्हाला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची आहेत। 7 वेळा ही मिठाची वाटी उतरवून घ्यायची आहेत आणि एक मूठभर मीठ त्या वाटीमध्ये घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही।
आता ही मिठाची वाटी तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घेतल्यानंतर आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा असतो, तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहे. आता वाटी घेताना प्लास्टिकची घेऊ नका. शक्य असेल तर काचेची जी वाटी असते ना ती घ्या. काचेची नसेल तर स्टीलची घेतली तरीसुद्धा चालेल. मीठ जे असतं ना ते नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात खेचून घेण्याचं कार्य करत असतं. म्हणून हा मिठाचा उतारा जो आहे तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला करून घ्यायचा आहे. आणि हे मीठ तसंच तुम्हाला रात्रभर त्या वाटीमध्ये आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 जुलैला अमावस्या आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्तीने जी वाटी आपण मिठाची भरून ठेवली होती तर त्यातील थोडं थोडं मीठ, अगदी चिमूटभर मीठ हे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यासोबतच 1 चमचाभर गंगाजल हे सुद्धा टाकायचं आहे. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये गंगाजल नसतं, परंतु गोमूत्र असतं. तर गंगाजल किंवा गोमूत्र जे तुमच्याकडे असेल दोनपैकी तर ते 1 चमचाभर टाकायचं आहे. जेव्हा तुम्ही अमावस्येला अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्नान करता तेव्हा तीर्थस्नानाचे फळ मिळते. म्हणून ही वस्तू टाकायची आहेत. आणि मीठ जेव्हा आपण टाकतो तेव्हा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या शरीरामधून कमी होतो. आणि आपल्या शरीराभोवती असलेले नकारात्मक ऊर्जेचे कवच जे असते ना ते सुद्धा नष्ट होऊन मन व शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून मीठ टाकायचं आहे. आणि यासोबतच 1 तुळशीचं पान जे आहे तर ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. तुळशीचे पान हे अत्यंत पवित्र मानले जाते. जेव्हा अमावस्येच्या तिथीवर अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पानं टाकली जातात तेव्हा आपलं शरीर हे पवित्र शुद्ध होत असतं. त्यामुळे 1 तुळशीचं पान हे सुद्धा टाकायचं आहे. आणि यासोबतच चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पितरांचे शुभ आशीर्वाद हे प्राप्त होतात. आणि या सर्व वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. डोक्यावरून स्नान करायचं आहे. आणि स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर कपडे परिधान करायचे आहेत. एका तांब्याच्या कलशात शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. 7 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. आणि तुमच्या घराकडे जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि तिथे या 7 अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत. जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला हे जल अर्पण करणार आहे तेव्हा ओम पितृदेवताय नमः याच मंत्राचा जप करायचा आहे. कारण ही पितरांची दिशा मानली जाते. या दिशेने या दिवशी पितृ हे आपल्या घरी येत असतात. आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आणि घरातील पितृदोष दूर होण्यासाठी हे जल त्यांना अर्पण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून त्यांची नावं घ्यायची आहे. त्यांचं नामस्मरण करायचं आहे. आणि आमचं काही चुकलं असेल तर अशी क्षमा याचना करायच्या आहेत, प्रार्थना करायच्या आहेत. आणि त्यांना सांगायचं आहे की तुमची कृपा ही आमच्या कुटुंबावर, आमच्यावर सदैव राहू द्या अशी प्रार्थना करा. कारण ज्येष्ठ अमावस्या ही खास पितरांना समर्पित असते. आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. घरात पैसा टिकत नाही, वादविवाद, क्लेश होतात, मुलांची प्रगती होत नाही, मुलांना वाईट व्यसन लागतं, उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही. यासारख्या समस्या आपल्या घरात पितृदोष असल्यामुळे येतात. आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी अशा पद्धतीने स्नान केल्याने सौभाग्य व अखंड विवाहिक जीवनाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच या दिवशी शक्य झाले तर स्नान केल्यानंतर गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र, काळे तीळ दान करा. याचे सुद्धा खूप विशेष महत्त्व आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा.
चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.